हाय हॅलो नमस्कार, मी अंकिताची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करत असतो. चला तर मग आपण सुरू करूया आजच्या ब्लॉगला. बोला गणपती बाप्पा मोरया. नेहमीच आपण पारंपरिक किंवा एकाच प्रकारचे मोदक बनवत असतो, म्हणजेच उकडीचे, तळणीचे. पण आज आपण नवीन प्रकारचे म्हणजेच गोकर्णीच्या फुलाचा उपयोग करून आणि सध्याचा सीझनल फ्रूट आंबा असं वेगळं कॉम्बिनेशन. गोकर्णी साधारणतः सर्वांच्या परिचयाचं फूल आहे, ज्याचा आकार हा गायीच्या कानासारखा असतो, म्हणून त्याला गोकर्ण असे म्हटले जाते. गोकर्णीच्या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत. आज त्याचा नॅचरल निळ्या रंगासाठी आपण वापर करणार आहोत. चला तर मग आपण आजच्या मोदकांना सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सारणाची तयारी करूया. त्यासाठी लागणार आहे गूळ. मार्केटमध्ये रेडी गूळ पावडर मिळते, परंतु माझ्या आईचं असं म्हणणं आहे की ते कमी गोड असतं कम्पेअर टू गुळाची ढेप, म्हणून आम्ही अशी ढेप चिरूनच यूज करतो. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तूप घालावे, त्यात चिरलेला गुळाचे तुकडे घालावे आणि गुळ पातळ होईपर्यंत परतावे. हे सर्व करताना गॅस लो मध्ये करावा, नाहीतर गुळाचा पाक तयार होईल. आपल्याला पाक नको आहे, फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे. त्यानंतर ओला किसलेलं खोबरं फक्त व्हाईट पोर्शन ॲड करावे, म्हणजे सारण दिसायलाही आणि चवीलाही छान बनते. खोबरा घालून मिक्स करा. त्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रूट घाला. ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे. त्यानंतर त्यात आंब्याचा गर घालावा. लक्षात घ्या, आपल्याला आंब्याचा जाडा गर हवा आहे, पातळ नाही, कारण सारण त्यामुळे लिक्विड फॉर्म मध्ये राहील आणि मोदक फाटतील. गर घातल्यावर सारण नीट मिक्स करावे, थोडं सुकं होईपर्यंत परतावे. सर्वात शेवटी वेलची पूड घालून गॅस बंद करावा. अशा प्रकारे आपलं सारण म्हणजेच मोदकाचा चूर्ण तयार झाला आहे. आता आपण पारीची तयारी करूया. त्यासाठी आपल्याला लागणारं तांदळाचं पीठ भागवून घ्यायचं आहे. सम प्रमाणात पीठ व पाणी घ्यायचं आहे. मी इकडे 1.5 ग्लासाचं माप घेतलं आहे. 1.5 ग्लास पीठ, 1.5 ग्लास पाणी, 1.5 मोठा नारळ घेतला आहे. ग्लास पाणी घेऊन त्यात गोकर्णीचे फुलं उकळून घेतली आहेत. उकळल्यावर झाकण ठेवले आहे. उकळल्यावर फुलाचं निळा रंग अशा प्रकारे पाण्यात उतरतो. परंतु लक्षात घ्या, जितकी जास्त फुलं तितका कलर डार्क येईल, कारण त्यात पीठ मिक्स केल्यावर कलर लाईट होतो. असा माझा झाला आहे. लाईट ब्लू पण दिसताना ग्रे दिसतो. गोकर्ण गाळून उरलेला अर्धा ग्लास पाणी ॲड करून त्यात चिमूटभर साखर, मीठ आणि तूप घालून पाणी उकळावे. त्यात आता मापाने घेतलेले पीठ घालावे आणि लाटणीच्या मदतीने घाटावे, म्हणजेच मिक्स करावे. मिक्स करताना त्यात गुठळ्या होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. मिक्स झाल्यावर त्यावर झाकण ठेवून गॅस बंद करावा. थोडा वेळ ठेवल्यानंतर परातीमध्ये पीठ काढून घ्यावे. थोडं थंड झाल्यावर पाण्याच्या मदतीने पीठ मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यावर त्याची पारी करून त्यात सारण भरून मोदक वळून घ्यावे. आमच्या इकडे कोकणात नैवेद्याच्या ताटात 21 मोदकांसोबत नेवरी म्हणजेच करंजी आणि कानही केले जातात. दिवाळीच्या फराळात बनते ती करंजी आणि मोदकासोबत बनते तिला नेवरी असे म्हटले जाते. तयार झालेले मोदक चाळणीत हळदीची पाने घालून त्यावर ठेवावीत. हळदीची पानं नसल्यास केळीचे पानही चालते किंवा नुसतं तेलाने ग्रीस करून ठेवलं तरी चालेल. स्टीमर नाही तर इडली पात्र पण चालेल, पण मी इकडे टोप आणि चाळण सर्वसाधारण सर्वांनाच अवेलेबल होईल अशा हिशोबाने घेतले आहे. मोदकाचे चाळण टोपावर ठेवण्याआधी टोपातील पाणी व्यवस्थित गरम करून घ्यावे आणि त्यावर झाकण मारावे आणि ते मोदक 5 मिनिटं शिजवून व्यवस्थित घ्यावे. आणि हो, हे सर्व करताना गॅस लो हा. 5 मिनिटानंतर गॅस बंद करून तसंच काही वेळ ठेवा. 10 मिनिटानंतर झाकण काढून चाळणीतले मोदक काढून घ्यावे. मी आमच्या नैवेद्याच्या ताटाची पद्धत सुद्धा दाखवत आहे.
सर्वप्रथम मध्यभागी वरण भात, उजव्या साईडला वरच्या बाजूने मोदक, पापड, मिरची, लोणचं, चटणी, हिरव्या मिरची वापरून केलेली भाजी, मग मसाल्याची भाजी, अशा ऑर्डरमध्ये ताट बनवले जाते. अशा प्रकारे आपलं नैवेद्याचं ताटही रेडी झालं आहे. अशा प्रकारे तयार आहेत आपले गोकर्ण आणि आंब्यापासून बनवलेले अंगारिका संकष्टी चतुर्थी विशेष मोदक. तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला सांगा आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हेही मला सांगायला विसरू नका. धन्यवाद.